अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी मिळालं पाहिजे, आमचा हक्क मिळाला पाहिजे आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। धुळे जिल्ह्यातील अकडाळ, मोराणे, शिरदाणे, बांबुर्ले, खंडलाय, बदाणे आदी गावातील शेतकऱ्यांनी अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। पाण्याअभावी संपूर्ण पंचक्रोशीत हाल होत असून ग्रामस्थांसह गुरढोरांनाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। शेतीसाठी पाणी नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अक्कलपाडा धरणातून पाणी तात्काळ डाव्या कालव्यातून सोडण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी अकलाडचे सरपंच अजय माडी यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की पुढील 10 दिवसात पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला नाही तर ग्रामस्थ व शेतकरी कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन करतील। पाणी प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी गोरख पाटील, अविनाश पाटील, मधुकर श्रीराम, दादू गोयकर, भैया गोयकर, कृष्णा कातळ, शालिक गोयकर, दादा भास्कर, भीमा महानोर, नाना वाघमोडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। गोविंदराव माळी, माजी जिप सदस्य व सरपंच अकलाड। आम्ही दिनांक 25 तारखेला अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडावे असं कार्यकारी अभियंता सिंचन विभाग धुळे अग्रवाल साहेब व पड्यार साहेब यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि आमचा बदाणे असो, खंडलाय असो, शिरदाणे असो, अकलाड असो, मोराणे असो, नेर असो, या सर्व गावातील शेतकऱ्यांना अतिशय पाण्याची आवश्यकता आहे आणि मे महिन्यात दर वर्षाला आवर्तन सुटत होते, परंतु ह्या वेळेस त्यांनी आवर्तन सोडलं नाही। कारण आमचा विषय महत्त्वाचा आहे। गाय, म्हैस, बैल, गुरं, ढोरं, मेंढी, पाड आमचा व्यवसाय आणि त्या व्यवसायातून आमच्या मेंढ्या यांना आज रोजी पाणी पिण्यासाठी नाही व मेचं जे खरीप आवर्तन आहे मे महिन्याचं, याच्यामुळे आमच्या विहिरी पूर्ण आटलेल्या आहेत पाणी न सोडल्यामुळे। आणि त्या पाणी जर सोडलं तर आमच्या विहिरी चालतील व आमच्या गुरंढोरांना पाणी सुटेल असं आम्ही रीतसर निवेदन कार्यकारी अभियंता यांच्याकडे दिले। आज रोजी पुन्हा आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो आणि कार्यकारी अभियंता यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे जा, ते तुम्हाला आवर्तन सोडतील असं बोलले। आज आता इथं आलो, परंतु आम्हाला त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कार्यकारी अभियंता यांचा तिकडनं निर्णय आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पाणी सोडणार नाही, आम्ही तुम्हाला पाणी सोडण्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं। परंतु मला वाटतं की आम्हाला रास्ता रोको किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही उद्या येणाऱ्या 10 तारखेला बदाणे फाट्यावर आम्ही रस्ता रोको करणार। सर्व शेतकऱ्यांना घेऊन, सर्व शेतकऱ्यांच्या मेंढ्या असो, गाई असो, बैल असो, आम्ही बदाणे फाट्यावर घेऊन येणार।